हाय मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझा मास्टर्स केला आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करतीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी एक पर्सनल स्टोरी सांगणार आहे, की मी जेव्हा ही डेटाची जर्नी सुरू केली, तर पहिले खूप वर्ष मी ॲज अ डेटा एनालिस्ट खूप फेल झाली आहे. आणि मला खूप नंतर कळलं, की त्यामागचं रिझन काय होतं. तर बघा मी काय केलं माहिती आहे का, मला असं वाटायचं, की डेटा एनालिस्ट म्हणजे आपल्याला ॲडवान्स्ड एक्सेल यायला पाहिजे, आपल्याला एस-क्यू-एल यायला पाहिजे, आपल्याला पॉवर बी-आय यायला पाहिजे. तर हे सगळे टूल्स मला एकदम म्हणजे बाय हार्ट मी एकदम परफेक्ट केले हे टूल्स. पण मला माझं ॲज अ डेटा एनालिस्टचं फेल्युअर केव्हा कळलं, जेव्हा मला कोणी एक प्रश्न विचारला, की "बघ जरा माझा हा बिझनेस आहे. माझ्या या बिझनेसमध्ये मला हा डेटा आहे माझा. मला शोधून काढून दे, की काय नक्की प्रॉब्लेम काय आहे? सेल्स का वाढत नाहीये?" तर तेव्हा मी हादरली. कारण मला टूल्स येतायत. पण टूल्सना या बिझनेस क्वेशन्सने जोडणं कसं? म्हणजे टूल्स वापरून ह्या क्वेशन्सचे आन्सर कसे शोधायचे, ते मला यायचं नाही. नंतर मी माझी जर्नी चेंज केली, की कसं हे करायचं. तर आज मी तुम्हाला तसाच एक एक्झाम्पल देणार आहे, की जेव्हा हे प्रॉब्लेम्स येतात, क्वेशन्स येतात, तर ते क्वेशन्सला आपण टूल्सने कसे सोडवू शकतो. तर मी एक्सेलचा एक एक्झाम्पल तुमच्यासाठी आणलाय. तर आपल्याकडे हा डेटा सेट आहे. ओके. ऑर्डर आयडी, ऑर्डर डेट, रिजन, प्रॉडक्ट म्हणजे एका दुकानाचं आपल्याकडे डेटा आहे आणि त्याच्यात ते हे प्रॉडक्ट विकतात, ह्या कॅटेगरीज मधले प्रॉडक्ट्स आहेत. हा सेल झालाय, क्वांटिटी इतकी आहे, प्रॉफिट इतका आहे. ठीक आहे. आणि मी काही क्वेशन्स पण जमा केले आहेत. म्हणजे मी क्वेशन्स विचार करून शोधले आहेत, की हे क्वेशन्सचे आन्सर आपण शोधू शकतो. तसं डेटा सेट बघून तुम्हालाही क्वेशन शोधायला यायला पाहिजे. जसं इथे रिजन आहे. तर आपण काय फाइंड आउट करू करू शकतो, की कुठली चांगली परफॉर्मिंग रिजन आहे, कुठली रिजनमध्ये सेल होतच नाहीये. मग आपण शोधू शकतो, की कुठला प्रॉडक्ट असा आहे, जो आपल्याला लॉस देतोय. ठीक आहे. ते प्रॉडक्ट आपण विकायचं बंद करायचं. मग कुठली कॅटेगरी अशी आहे, ज्याच्यात सेल्स होतायत, पण प्रॉफिट होत नाहीये. म्हणजे सेल्स जेव्हा होतं, तेव्हा असं नेसेसरी नाही, की ते प्रॉफिट आपल्याला करून देणार. तर आपल्याला ते डिफरन्सही कळायला पाहिजे, की सेल होतोय बाबा. फर्निचर विकला जातोय, पण फर्निचरमध्ये नक्की आपल्याला प्रॉफिट मिळतोय का? तर तो क्वेशन्स आपल्याला सोडवायला लागेल. तर बघा इथे मी क्वेशन्स तयार केलेत, ज्याचे आपण आन्सर शोधूयात आज, की विच रिजन इज परफॉर्मिंग द वर्स्ट? इथे रिजन्स दिलेले आहेत आपण. तर आपल्याला शोधावं लागेल, की कुठला रिजन चांगला परफॉर्म करत नाहीये. आर वी सेलिंग प्रॉडक्ट्स दॅट आर नॉट प्रॉफिटेबल? म्हणजे आपल्याला इथे शोधावं लागेल, की असे कुठले प्रॉडक्ट्स आहेत, जे आपल्याला प्रॉफिट देत नाहीयेत. मग तिसरा क्वेश्चन आहे, विच कॅटेगरी लुक्स गुड इन सेल्स बट वीक इन प्रॉफिट? जसं मी सांगितलं, एक कॅटेगरी तिथे सेल्स होतायत, पण प्रॉफिट अजिबात होत नाहीये. आणि व्हॉट शुड द बिझनेस स्टॉप ऑर फिक्स इमिजिएटली? हे तुम्ही 3 प्रश्नांचे उत्तर शोधले, तर तुम्ही बिझनेसला काय रेकमेंड करणार? ते आपल्याला सांगावं लागेल. तर सुरुवात करूया, ठीक आहे. पहिल्या क्वेश्चननी सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन काय आहे? विच रिजन इज परफॉर्मिंग द वर्स्ट? विच रिजन इज परफॉर्मिंग द वर्स्ट? तर मला काय करावं लागेल? इथे वेस्ट बघा, वेस्ट किती वेळा येतंय? 1, 2, 3. तर हे 3 वेळा जेव्हा वेस्ट येतंय, तेव्हा मला त्यांचं सेल्स शोधायचंय किंवा प्रॉफिट. ठीक आहे. व्हॉटएव्हर यू नीड, लेट अस डू सेल्स फर्स्ट. की हे 3 रिजन्स आहेत. लेट मी शो यू व्हॉट आय वांट टू डू हिअर. ठीक आहे. मी क्लिअरली तुम्हाला सांगते मला करायचं काय? की वेस्ट रिजन आहे आपल्याकडे रिजन्स आहेत. वेस्ट, ईस्ट, नॉर्थ. मग परत वेस्टमध्ये काय सेल झालं असेल. मग परत नॉर्थमध्ये काय सेल झालं असेल. मग परत ईस्टमध्ये काय सेल झालं असेल. ठीक आहे. इमॅजिन करा इथे सेल झालं 5,000चं. इथे झालं 4,000. इथे झालं 5,000. इथे झालं 4,000. इथे झालं 6,000. इथे झालं 4,000 अगेन. तर मला हे वेस्ट रिजन जितके आहेत, तितके मला एकत्र करायचे आहेत वेस्ट रिजन आणि मला टोटल काढायची आहे, की 5,000 प्लस 4,000 9,000. मग ईस्ट मला एकत्रित करायचंय.
तर ईस्ट बघा काय आहे 4,000 आणि 4,000 8,000. तर हे एक्सेलमध्ये कसे करू शकतो आपण? हे एकत्रित करायचं आणि याची टोटल घ्यायची. ते आपण एक्सेलमध्ये इझिली करू शकतो पिव्हेट टेबल्सनी. कसं करू शकतो? पिव्हेट टेबल्सच्या मदतीने. तर पिव्हेट टेबल्स एवढं लोकांनी ना खूप असं डिफिकल्ट दर्शवलंय पिव्हेट टेबल्सला, पण पिव्हेट टेबल्स खूपच ईझी आहे. तर काय करायचं? टेबल सिलेक्ट करायचं. टेबल सिलेक्ट करून आपण इथे इन्सर्टमध्ये जायचं पिव्हट टेबलवरती आणि इथे हे रेंज देणार. न्यू वर्कशीटमध्ये जायचं. ठीक आहे. एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये खूप ते चांगलं दिसत नाही. तर आपण नेहमी न्यू शीटवर जायचं. आता जेव्हा पिव्हट टेबल ओपन होईल तर हे बघा हे आपले कॉलम्स आहेत. तर इथे बघा ही आपली मेन शीट. हे कॉलम्स कुठे दिसतायत तुम्हाला? इथे दिसतायत कॉलम. तर आपल्याला काय शोधायचं आहे? वर्स्ट परफॉर्मिंग रिजन. तर वर्स्ट परफॉर्मिंग रिजन म्हणजे आपला डेटा कसा दिसायला पाहिजे? आपला डेटा असा दिसायला पाहिजे. रिजन्स इथे यायला पाहिजेत आणि व्हॅल्यूज त्याचे इथे यायला पाहिजे. तर इथे जे तुम्ही लिहिता त्याला आपण म्हणतो रोज. आणि हे जेव्हा तुम्हाला एडिशन, काउंट, ॲव्हरेज वगैरे काढायचं असेल त्याला आपण म्हणतो व्हॅल्यूज. तर रोजमध्ये काय यायला पाहिजे? हे काय आहेत? रिजन्स. आणि व्हॅल्यूजमध्ये काय जायला पाहिजे? आपले सेल्स. ठीक आहे. तर तेच करायचं आहे आपण इथे जाऊन. इथे जाऊन आपण काय करणार? रिजनला आपण रोजमध्ये टाकणार. मी ड्रॅग केलं. ठीक आहे. रिजनला मी रोजमध्ये ड्रॅग केलं आणि सेल्सला आपण व्हॅल्यूजमध्ये ड्रॅग करू. तर बघा माझ्याकडे डेटा आला सेल्सचा. ठीक आहे. आता ह्याला आपण सॉर्ट करूया. लोएस्ट टू हायेस्ट. स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. तर जेव्हा मी स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट याला सॉर्ट करते तेव्हा बघा ईस्टमध्ये सर्वात कमी सेल्स आहेत. तर आपल्याला उत्तर भेटला पहिल्या प्रश्नाचा. काय प्रश्न होता? विच इज द वर्स्ट परफॉर्मिंग रिजन? तर विच इज द वर्स्ट परफॉर्मिंग रिजन? ईस्ट इज द वर्स्ट परफॉर्मिंग रिजन, कारण ईस्टमध्ये सर्वात कमी सेल्स आहेत. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न काय आहे? आर वी सेलिंग प्रॉडक्ट्स दॅट आर नॉट प्रॉफिटेबल? आर वी सेलिंग प्रॉडक्ट्स दॅट आर नॉट प्रॉफिटेबल? तर अजून एक पिव्हट टेबल बनवा. पिव्हट टेबल. ओके. तर आपल्याला प्रॉडक्ट्स पाहिजे आणि त्यांचं प्रॉफिट पाहिजे. तर प्रॉफिट कुठे जाणार? व्हॅल्यूजमध्ये. आता बघा इथे हेडफोनचं प्रॉफिट किती आहे? 2,700. लॅपटॉपचं 13,000. मोबाईलचं 10,000. टेबलचं 6,500. पण इथे चेअरचं प्रॉफिट जे आहे नेगेटिव्हमध्ये आहे. तर आपल्याला काय कळतं इथे बघून? की बाबा चेअर हा प्रॉडक्ट आपल्याला अजिबात प्रॉफिट देत नाहीये. मग नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न काय? तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय भेटलं आपल्याला? ईस्ट. इथे काय भेटलं? चेअर. मग नेक्स्ट काय आहे? विच कॅटेगरी लुक्स गुड इन सेल्स बट वीक इन प्रॉफिट? अशी कुठली कॅटेगरी आहे जी आपल्याला सेल्स आणून देते पण प्रॉफिट देत नाहीये? तर आपण कम्पेअर करूया. कम्पेअर करण्यासाठी आपल्याला परत एक पिव्हट टेबल ऍड करायला लागेल. पिव्हट टेबल ऍड केलं. आता काय कम्पेअर करायचं आपल्याला? कॅटेगरी. ठीक आहे. कॅटेगरी आणि कॅटेगरीमध्ये दोन गोष्ट कम्पेअर करायची आहे मला. सेल्स मी व्हॅल्यूमध्ये टाकणार आणि प्रॉफिट. ठीक आहे. प्रॉफिट आपण व्हॅल्यूमध्ये टाकणार. तर बघा इलेक्ट्रॉनिक्स ही जी कॅटेगरी आहे ती आपल्याला एवढं सेल्स देतीये. प्रॉफिट 25,000च्या रेंजमध्ये आहे. फर्निचर 57,000चा सेल आहे पण प्रॉफिट खूपच कमी आहे. तर फर्निचर बघा, फर्निचरचा सेल्स जास्त आहे पण प्रॉफिट खूपच कमी आहे. तर इथे काय करणार? विच कॅटेगरी लुक्स गुड इन सेल्स? फर्निचर लुक्स गुड इन सेल्स बट नॉट गुड इन प्रॉफिट. तर आता नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट शुड द बिझनेस स्टॉप ऑर फिक्स इमिजिएटली? तर आता जर माझी दुकान असती तर मी काय केलं असतं? चेअर विकणं थांबवलं असतं. का? कारण चेअर तुम्हाला नेगेटिव्ह प्रॉफिट म्हणजे लॉस देतोय, लॉस. तर आपण काय सजेस्ट करायला पाहिजे बिझनेसला? स्टॉप सेलिंग चेअर्स इमिजिएटली. तर हे जे तुम्ही प्रश्न तयार केले आणि प्रश्नांची उत्तरं शोधली एक्सेलमधून, हेच काम एक डेटा अनालिस्ट करतो, पण मोठ्या डेटामध्ये,
मोठे म्हणजे जास्त क्वेश्चन्स सोडवणे, हे सगळं एक डेटा एनालिस्ट करतो आणि असं जर तुम्ही काम केलंत, तर यू विल बिकम अ व्हेरी गुड डेटा एनालिस्ट आणि माझ्यासारखं तुम्हाला फेल्युअरमधून शिकायला लागणार नाही. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय, तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जर का तुम्हाला प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू गाईज. थँक यू सो मच.